ह्यांना घेऊन गाया घेऊन 17-18 एकर जमीन आम्ही सगळं करायचं. वेळेत वाजाबाकी गोवायांचं पैसे पाणी पावते उंचीच्या टायमाला ते सगळं करायचं. शेवटपर्यंत सगळी गुरं बैल म्हैशी या सगळ्या होत्या. धारा काढणं दूध नेणं भरून घेणं म्हणजे कुठंच आम्ही शिकलो म्हणून कमी पडलो नाही. त्यावेळेला हे काय करायचं मालकांचं का शेतीचं व्यवसाय मालक शेती करायचं पण जाऊन बघून यायचं आणि गडी द्यायचं. गडी बाया पैसे आपल्याला लागणार आपण लिहून हिशोब काढून पैसे तुम्ही सगळं व्यवस्थापन तुम्हीच करायचं सगळं सगळं करायचं. हो माहेर तर आपलं गरीब होती पण आमच्या तुमच्याला शिक्षणाची आवड होती. तिथे मोठी मोठी माणसं त्यामुळे शेती घरात आमचा तुमचा देत नव्हता तिला होणार नाही म्हणून. पण हे आल्यावर कशातच आम्ही कमी पडलो नाही. आपल्याला घरी बसल्यावर कोण गोड बोलेल आणि खोटं बोलायचं नाही, वाईट वागायचं नाही, काय लपवून ठेवायचं नाही. या 4 गोष्टी आम्हाला आईने शिकवल्या होत्या. आम्ही आत्ता काही खोटं बोलत नाही आणि लपवून काय ठेवत नाही. तेव्हा काही आहे बाबा. 65 साली तुम्ही पहिल्या ग्रामपंचायत सदस्य झाला. काय अनुभव तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात काय बदल झाला? राजकारण म्हणतात पहिले राजकारण म्हणजे तुम्ही सांगाल तसं आम्ही बोलायचं होतं. आपल्या पहिले काय पूर्वी बायांना एवढं हे नव्हतं, सहकार्य नव्हतं. गरीब आपलं सांगायचं त्यातच मग आम्ही त्यात ठेवायचं. आम्हाला शिवून घेत नव्हतं एवढं त्यामुळे या टायमाला महत्वाच्या टायमाला ती निवडणूक होती आणि पाटलाची बायको आली. मी खाली बसल्या तर आपल्याला लाज वाटायला आली ना खुर्ची वाटायला. तर म्हणजे का खुर्ची बसली नाही म्हणली जुन्या काळात जे आपल्या मनावर म्हणजे त्या बायला म्हणजे तू उठ आणि दोघी जणी एक खोट तू सदस्य आहे ते नाही का सदस्य म्हणजे एवढ्यापर्यंत आम्ही पाळायचं. गावचा विचार संस्कृती चांगली संस्कार चांगले सहभागी आम्ही आतापर्यंत काकडींनी कधी जातपात पाळली नाही. आपल्या घरातली माणसं म्हणून तुमच्याकडे बघितलं त्यावेळेला आणि भरपूर सगळं केली मजुरी केली. त्यावेळेला असं तत्वाला हे होतं तुम्ही काय सांगितलं की मोठ्यांनी सांगायचं आपण ऐकायचं. पण आता राजकारणात ती परिस्थिती राहिली नाही आता ना. नाही त्यामुळे अशा सगळ्या बाया सुशिक्षित नव्हत्या. सुशिक्षित नव्हत्या आणि आम्ही जर असलं तर आपल्याला त्यातला एवढा अनुभव काय अजिबात नव्हता. मग जसे सांगताल तसं आपलं. तर तुम्ही स्वतः अशिक्षित असून तुम्ही दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. सगळी मुली शिकल्या, मुलं शिकली, नातवंड शिकली, परतवंड बी शिकतात आता. ही शिकली लेखांची हे सगळं आपलं सुरळीत चाललंय. त्यातून आपण त्या पोरांना त्या बोटाने गावायची मग कधी मारलं नाही वाईट शब्द बोललो नाही. त्याच म्हणाय आम्हाला 300-350 पुस्तकं तुम्ही वाचली. त्या पुस्तकाच्या वाचनाचा तुम्हाला तुमचं कुटुंब घडवताना नक्कीच उपयोग झाला असेल. नाही असं वाटायचं ते काम नसायचं आपलं नुसतं बसायचं आपल्याला दिसतंय. मग पूर्वी शाळेतल्या माणसांनी पवारांचं एक दिलं, त्यांच्या भावाचं एक दिलं राष्ट्रीय गार्डनवर. मग तशी जी सुरुवात झाली पुस्तकं द्यायला कोणी बी पुस्तकं आणून द्यायचं आपल्या दिवसभर. एवढी पुस्तकं वाचल्यानंतर त्याचा तुम्हाला असं कुटुंब घडवायला उपयोग झालाच असेल ना ती वाचनात. कुटुंबात मग शिरलेच नाही त्यांचे आपले सगळे चोरले सोन दाखली सोन अनुकरण तुमचं केलंच ना. केलं पण आम्ही जसं हे कोणा बाळा आल्यानंतर तसं मग माझं काम सुटलं सगळं. आज तुम्ही पूर्ण समाधान आहे तुमच्या कुटुंबात. सगळ्याचं समाधान मुलांचं, पोरांचं, नातवडांचं, परतावडांचं सगळी मुली बाळी नाचुना शिकल्या. कोणी सर्वच करतंय कोणी काय करतंय. तुम्ही मगाशी चांगलं सांगितलं की खोटं बोलायचं नाही, लबाडी करायचं मी अजून सांभाळायला. आज तीच तुमच्या मुलांच्या दिसून येतात. सर चांगल्या शिक्षण संस्थेवर पदावर येतो, डायरेक्टर संचालक आहे तिथं. हजारो विद्यार्थी ती घडवतात. त्या सरांनी आता गावचं सरपंच पद भोगलंय. तुम्ही सदस्य होता ह्यांना सुद्धा ती संधी मिळाली. आमच्या वेळेचा काळ वेगळा होता पण
पण आम्ही तर होऊन गेलो सगळे बाबतीत. कोणाच्या दारा काढून दूध भरून घेण्यापर्यंत नाही गळे आलं तर शेण सुद्धा काढायचं, पण आम्ही आव्हानला नाही की आम्ही नाही करायचं म्हणून. आपल्याला वाटायचं आपलं घरचं आहे, आपल्याला करायला काय हरकत आहे. मजुरी जरी करायचं आलं तर असं व्हायचं घरी बसल्या आपल्याला कोण म्हणून चांगली. मग ते असं नंदन सासू त्याच्याबरोबर कामाला जायचं. आता आज आपण या ठिकाणी बनसोडे सरांच्या घरी आलेलो आहे. आई साहेबांच्या बद्दल आपण अनेक माध्यमातून वाचले. 350 पुस्तकं जवळपास त्यांनी चष्मा न लावता सुद्धा या वयात वाचलेली. आज त्यांनी काकडी कुटुंबांचा ज्या वेळेला राज्यामध्ये एक दबदबा होता, राजकारणात ते सक्रिय होते, त्या काळात पहिल्या महिला सदस्य म्हणून त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये काम केलं. आणि ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर ज्या वेळेला त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर खाली बसल्या, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला त्यावेळेला पाटलांनी सांगितलं, काकड्यांनी म्हणजे त्या ज्येष्ठांनी सांगितलं की तुम्ही खुर्चीवर बसायचं, तिथं सगळ्यांना सारखाच मान सन्मान या ठिकाणी मिळेल. म्हणजे हा विचार काकडे कुटुंबाने त्यावेळेला लोकशाहीमध्ये या ठिकाणी घालून दिला. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची दोन्ही मुलं आज समाजामध्ये सामाजिक भावनेनं काम करतात. आज आवर्जून सर या ठिकाणी तुम्ही शिक्षण संस्थेवर काम करताय. तुमचे सर्वांचे म्हणजे एक सर्वेसर्वा त्या संस्थेत असणारे वायदंडे सरांनी आज त्या ठिकाणी पुस्तक महोत्सवामध्ये फार मोठी भूमिका बजावलेली आहे पुणे फर्ग्युसन कॉलेजला. तर ते पुस्तक महोत्सव बघायला जात असताना लक्षात आलं की आज उभयांचा वाढदिवस आहे. मग त्या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यापेक्षा अगोदर उभयांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. कारण अशिक्षित असून सुद्धा 350 पुस्तकं ही वयात ते वाचून काढतात. अजूनही वाचन चालू आहे. आणि हा आदर्श हा आम्हाला सगळ्यांनाच आहे. आज तुम्ही जरी अशिक्षित असला तरी तुम्ही तुमचं संपूर्ण घर या ठिकाणी सुशिक्षित केलं आणि समाजासाठी तुम्ही दोन्ही मुलं समाजाची हवाली केली. आज एका राजकीय क्षेत्रामध्ये यांनी लिंबूचं सरपंच पद भूषण पंचक्रोशीमध्ये एक चांगला दबदबा त्यांनी राजकीय दबदबा ठेवलेला, एक तत्वाचं राजकारण केलं. आज सरांना या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करतात. सतीशबाई काकड्यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी शिक्षण संस्था चांगल्या नावारूपाला त्यांनी आणलेले, एक नॅक दर्जा त्यांनी मिळवलेला आहे. आणि शहरात ज्या सुविधा मिळत नसतील त्याच्यापेक्षा एक थोड्याफार जास्त का होईना आज सोमेश्वर मुसा काकडे कॉलेजला त्या सुविधा देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आजचं चित्र पूर्णपणे त्या कॉलेजचं त्यांनी बदलून टाकलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा असतील असं वेगवेगळे त्या ठिकाणी त्यांनी केंद्रातले बरेच कोर्सेस त्या ठिकाणी आणलेले आहेत. आणि ही किमिया आईसाहेब तुमच्यामुळे या ठिकाणी परिसराला लाभली. तुम्ही एक चांगलं संस्कार त्यांच्यावर दिलं आणि एक आदर्श या ठिकाणी घालून दिला. तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्याच वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.